नाईन न्यूज महाराष्ट्राच्या बातमीचा दणका आपण बघू शकतोय। त्या शाळेचा परिसर चकचकीत करण्यात आलाय। पाहूया सविस्तर बातमी। नाशिक महानगरपालिका शाळा क्रमांक 17 कामगार नगर येथील महानगरपालिका शाळेच्या स्वच्छता गृहाची दुर्दशा तसेच विद्यार्थी स्वतः इथे स्वच्छता करतात हा गंभीर विषय समोर आला होता। शाळेच्या या वास्तवावर नाईन न्यूज महाराष्ट्रने प्रकाश टाकला आणि ही बातमी नाईन न्यूज महाराष्ट्राच्या वृत्तवाहिनीने दखल घेत ही बातमी दाखवली। त्यानंतर मनपाच्या घनकचरा व्यवस्थापन सातपूर विभागाने शाळा परिसरात गुरुवारी स्वच्छता मोहीम राबवली। आपण बघू शकतो आधीचे व्हिज्युअल्स ज्यामध्ये स्वच्छता गृहाची दुर्दशा आपल्याला बघायला मिळते। नाईन न्यूज महाराष्ट्राचा दणका आपण बघू शकतोय की या बातमीची दखल घेत मनपा घनकचरा व्यवस्थापन सातपूर विभागाने शाळा परिसरात गुरुवारी स्वच्छता मोहीम राबवली। स्वच्छता गृह संपूर्णपणे स्वच्छ करत प्रवेशद्वार मार्ग आणि परिसरात देखील साफसफाई करण्यात आली। येथील कचरा देखील उचलण्यात आलाय। या संपूर्ण बातमीचा आढावा घेतलाय आमचे सातपूरचे धडाडीचे पत्रकार प्रतिनिधी ज्ञानेश्वर आंधळे यांनी। पाहूया। आपण नाईन न्यूज महाराष्ट्राच्या माध्यमातून काल एक समस्याची शाळा क्रमांक 17 नाशिक महानगरपालिकेची बातमी दाखवली होती। या शाळेत 100 विद्यार्थी शिक्षण घेत आहे, विद्यार्थी शौचालय स्वच्छ करताय अशा प्रकारचा आरोप काल महेंद्र अण्णा शिंदे यांनी केला होता। या ठिकाणी स्वच्छता आहे ते देखील महेंद्र अण्णा शिंदे यांनी दाखवून दिलं होतं नाईन न्यूजला, नाईन न्यूज महाराष्ट्राला। या ठिकाणी तुटलेल्या पत्र्यांच्या ज्या काही खिडक्या आहेत त्या खिडक्या देखील तुटल्या होत्या। मात्र या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात त्यांनी डागडुजी केलेली आहे। ही डागडुजी मात्र तात्पुरती आहे। हे पत्रे पुन्हा विद्यार्थ्यांच्या हाताला लागण्याची शक्यता आहे। या ठिकाणी जे काही मैदान दिसते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घाण कचरा अस्वच्छता आणि शेजारीच असलेले एक वाईन शॉप आहे। त्या वाईन शॉप मधून काही जण मद्य घेत असे आणि या ठिकाणी पित असे आणि या ठिकाणी बाटल्या देखील पडत असे असा आरोप महेंद्र अण्णा शिंदे यांनी काल केला होता। या ठिकाणी ती कुठलीही परिस्थिती आता या ठिकाणी दिसत नाही, पूर्णपणे स्वच्छता झालेली आहे आणि स्वच्छता जरी झाली असली ही स्वच्छता कायम राहणं गरजेचं आहे। मात्र या ठिकाणचे काही शौचालय नाशिक महानगरपालिकेच्या वतीने स्वच्छ करण्यात आले ते फक्त आणि फक्त फार्स आहे। हा फार्स न राहता कायम या ठिकाणी स्वच्छता राहणं गरजेचं आहे। विद्यार्थ्यांचं आरोग्य हे कायम आरोग्य व्यवस्थित राहणं गरजेचं आहे। विद्यार्थी म्हणजे एक देशाचं भविष्य आहे। एकीकडे आपण डिजिटल शाळा म्हणतो, मात्र ही डिजिटल शाळा नसून ही मात्र बाका शाळा आहे। या शाळेत बेंच अजूनही तुटलेले आहे, ते बेंच दुरुस्त होणं गरजेचे आहे। शिक्षण अधिकारी यांनी या शाळेची दखल घेणं गरजेचं आहे। दखल घेऊन या ठिकाणी जी काही दुरावस्था झालेली बेंच आणि इतर वस्तूंची आणि इमारतीची नाशिक महानगरपालिका आयुक्त यांनी देखील दखल घेणं गरजेचं आहे। या संदर्भात आपल्याशी महेंद्र अण्णा शिंदे भारतीय जनता पार्टीचे जे काही सरचिटणीस आहे हे देखील बोलत आहेत। त्यांची देखील आपण प्रतिक्रिया नाईन न्यूज महाराष्ट्राच्या माध्यमातून जाणून घेत आहोत। कालच आम्ही जी 17 नंबरची जी शाळा आहे त्या ठिकाणी आम्ही बघितलं की मुलांना का बाथरूम साफ करावं लागत होतं वगैरे आणि त्यानंतर हे आम्ही जेव्हा आमच्या काही अधिकाऱ्यांना कळवलं, जे पदाधिकारी जे भारतीय जनता पार्टीचे, तर त्याचबरोबर इथे काही प्रिंट मीडिया त्याचबरोबर डिजिटल मीडियाचे आमचे सर्व प्रतिनिधी आले आणि त्यांच्यामुळे आज इथं बघा इथं पूर्ण स्वच्छता झालेली आहे आणि सर्व घाण महानगरपालिकेने स्वच्छ केली आहे। त्याचबरोबर बाथरूमची स्वच्छता केली आहे। पण आता आम्हाला असंही कळालं आहे की बाथरूम मध्ये तर पाणीच नव्हतं, टाकीमध्ये पाणीच नाहीये। मग टाकीमध्ये पाणी नव्हतं तर मग ते यूज कसं काय करत होते, जेव्हा की इथं महिला शिक्षिका आहे आणि महिला शिक्षिका इथे शिकवत असताना त्यांनाही बाथरूमची आवश्यकता पडते, तर मग तिथे पाणी नसताना त्याचा उपयोग कसा काय होत होता। त्याचबरोबर याचा पाठपुरावा आम्ही घेणारच आहे आणि त्याचबरोबर संबंधित अधिकारी आणि आयुक्त साहेबांना या संदर्भात निवेदन देणार आहोत की साहेब याच्यामध्ये एकही अशी उणीव भासता कामा नाही की एक काम राहून गेलं म्हणून। मुलांना या संदर्भात आता त्यांनी पाणी केल्यानंतर काही NMCच्या अधिकाऱ्यांनी पाणी केले आहे, त्याच्यामध्ये संरक्षण भिंतही आलीच पाहिजे, याच्यामध्ये वॉचमन आलाच पाहिजे, सर्व खिडक्या व्यवस्थित झाल्या पाहिजे, बसायला बेंच चांगले झाले पाहिजे आणि त्याचबरोबर पिण्याची पाण्याची सोय व्यवस्थित झाली पाहिजे।
तसेच पालकांनी या स्वच्छता मोहिमेचे स्वागत केले असून शाळेत नियमित आता स्वच्छता राखण्यात यावी अशी मागणी देखील पालकांकडून करण्यात आली. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर आंबेकर.